हां. The fatty we eat get stored in our body if the food is not available for some time. हे जे स्निग्ध पदार्थ असतात ते काय होतात की आपल्या शरीरामध्ये चरबी साठवून राहते. जेव्हा आपण अन्न खात नाही किंवा आपल्या शरीराला अन्नाचा पुरवठा होत नाही तेव्हा ही जी साठवलेली जी चरबी आहे ती काय करते, आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करते. द बॉडी कॅन गेट एनर्जी फ्रॉम द स्टोर फॅट्स. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा चरबी साठवली असते त्याच्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळू शकते. देअर इज अ लेअर ऑफ फॅट अंडर द स्किन. आपल्या त्वचेच्या खाली काय असते, चरबीचा एक थर असतो. इट गिव्ह शेप टू द बॉडी अँड लाईक अ ब्लँकेट ऑल्सो प्रिव्हेंट लॉस ऑफ हीट फ्रॉम द बॉडी. आणि काय होतं की आपल्या शरीरामध्ये शरीराच्या जी त्वचा आहे त्या त्वचेच्या खाली जी चरबीचा एक थर असतो आणि त्या चरबीच्या थरामुळेच आपल्याला शरीराला काय मिळतो, आकार मिळतो. शरीराची उष्णता राखण्यासाठी ब्लँकेट किंवा गोधडीप्रमाणे या शरीराचा आपल्याला वापर होतो. आता दिस वन इज अ फॅटी सबस्टन्स. हे सगळे दिलेले आहेत, फॅटी सबस्टन्स दिलेले आहेत. काय काय दिलेले आहेत, ऑइल दिलेलं आहे, बटर दिलेलं आहे, घी दिलेलं आहे, आल्मंड दिलेला आहे, त्याचप्रमाणे एग्स वगैरे दिलेले आहेत. वाय आर द बॉक्सेस ऑफ फ्रॅगिल्स आर्टिकल लाईक टी व्ही, रेफ्रिजरेटर, लाईक बल्ब्स, ग्लासेस, मिरर पॅकेट्स विथ द करंटेड कार्डबोर्ड, थर्मोकॉल्स और बबल्स रॅप. म्हणजे काय, नवीन टी व्ही, फ्रीज, पंखे, काचेचे बल्ब, ग्लास, आरसा ह्यासारखे न फुटणाऱ्या वस्तू, नाजूक वस्तू खोक्यामध्ये आतून पुठ्ठ्यामध्ये किंवा थर्मोकोलच्या किंवा फुगीर प्लॅस्टिक लावलेलं असतो. बघा, द कार्डबोर्ड, थर्मोकॉल्स आर बबल्स रॅप प्रोटेक्ट द फ्रेगल्स आर्टिकल. मग ते कशासाठी असतात, अशा ह्या ज्या नाजूक वस्तू आहेत, फ्रॅगिल्स आर्टिकल. फ्रॅगिल आर्टिकल्स म्हणजे काय, नाजूक वस्तू. ह्या नाजूक वस्तू काय केल्या जातात, थर्मोकॉल आणि पुठ्ठ्याच्या संरक्षण करून आणले जातात. इवन वेन द बॉक्सेस शेक, फॉल आर गेट हीट, द आर्टिकल्स इनसाइड आर नॉट डॅमेज. कधी कधी काय होतं की आता हे मोठ्या बॉक्समध्ये आणल्यानंतर त्या बॉक्सला धक्का दिला किंवा तो बॉक्स पडला तरीसुद्धा आतमध्ये ह्या ज्या नाजूक वस्तू आहेत त्या काय होत नाही, फुटत नाही किंवा त्यांना काही नुकसान होत नाही. द लेअर ऑफ फॅट द बॉडी प्रोटेक्ट अवर इंटरनल ऑर्गन. त्याचप्रमाणे ही जी चरबीचा थर आहे तो काय करतो, आपल्या शरीरातल्या नाजूक भागांचं काय करत असतो, आपल्या शरीरातले जे इंटरनल ऑर्गन आहेत, इंटरनल ऑर्गन म्हणजे काय, आंतरिंद्रिय. आपल्या शरीरामध्ये जे आंतरिंद्रिय आहेत त्या आंतरिंद्रियेचं ते काय करतो, संरक्षण करतो. अँड इंजरी फ्रॉम आउटसाइड डज नॉट वन्स कॉजेस डॅमेज टू अवर बोन्स ऑर अदर इंटरनल ऑर्गन. म्हणजेच काय की बाहेरून जरी शरीराला मार लागला तरी हाडांना किंवा आंतरिंद्रियांना लगेच इजा पोचत नाही. वाय डू यूज padding a cloth under a mortar when we place of the floor and pound something in it. कधी कधी काय होतं, आपण फरशीवर लोखंडाकर खलबत्ता कुटताना त्याच्या खाली आपण कपडा वगैरे घेतो. का घेतो असं कपडा, ते आपल्याला इथे बघायचं आहे. बघा कसं ते, कारण काय होतं, आपण काय विचार करतो की आपली जी फरशी आहे किंवा लादी आहे ती काय होऊ नये, फुटू नये किंवा तुटू नये. त्याच्यासाठी आपण काय करतो, त्या मॉर्टर म्हणजे काय, खलबत्ता, त्या खलबत्त्याच्या खाली आपण त्या काय करतो, त्याचा कपडा ठेवतो. मग आता इथे बघा, सपोज अ वॉल इज टू बी अ बिल्ड. समजा तुमच्या घरी एक भिंत बांधायची आहे. द सिमेंट, सँड, वॉटर इज ऑल देअर बट द मॅशन से द मोस्ट इम्पॉर्टंट मटेरियल इज स्टील मेसिंग. म्हणजेच काय करतो की आपल्याला भिंत बांधायची आहे, त्यासाठी लागणाऱ्या सिमेंट, वाळू, पाणी आपण आणलेलं आहे. कामगाराने त्याचं साहित्य घेऊन उपस्थित आहे, तरीसुद्धा मुकादम काय म्हणतो की मुख्य साहित्य आणलं आहे का, त्याचं मुख्य साहित्य आणलंच नाही का असे विचारतात. मग काय असतं, त्याचप्रमाणे हे जे बांधायचं आहे म्हणजे आपल्याला बांधकाम करायचं असेल तर त्याच्यामध्ये लोखंड सिमेंट जरी असलं तरी लोखंड हे काय आहे, महत्त्वाचं आहे. मग त्याचप्रमाणे आता आपल्या शरीराला काय बघायचं, प्रोटीन म्हणजे काय, प्रथिने. मग हे प्रथिने काय करतात, आपल्या शरीराला बांधण्याचं काम करतात. जस्ट एज स्टोन अँड ब्रिक आर द बिल्डिंग ब्लॉक नीडेड ऑफ अ वॉल, प्रोटीन ऑर बिल्डिंग ब्लॉक ऑफ अवर बॉडी. म्हणजे भिंत बांधण्यासाठी जसे दगड
विटा, सिमेंट ह्याची गरज लागते, त्याचप्रमाणे आपल्या शरीराला बांधण्यासाठी कशाची गरज लागते? वी आर बिल्डिंग अवर बॉडी फ्रॉम नीड टू प्रोटीन. आपल्या शरीराला सुद्धा काय करायला लागते की प्रथिने म्हणजे प्रोटीन बांधण्यासाठी कशाची गरज लागते? तर प्रोटीनची. शरीराची बॉडी म्हणजे शरीराचे बांधकाम करण्यासाठी आपल्याला प्रथिनाची गरज लागते, प्रोटीनची गरज लागते. पुढे बघा इथे दिलेलं आहे. मग हे प्रोटीन्स आपल्याला कशातून मिळतात बघा. हां बघा इथे समटाइम इट गेट इंजर्स बट द हेलिंग बघा the body is undergo wear and tear continuously. Sometimes it get injured, but the healing, the repair of the body is post one all time with wearing the proteins are necessary for that. आपल्या शरीरामध्ये बघा आपल्या शरीराची छोटी मोठी इजा झाली ती दुरुस्ती आपल्या नकळत होऊन जाते. त्यासाठी आपल्या शरीराला कशाची गरज लागते? तर प्रोटीनची गरज लागते. प्रोटीन आर नेसेसरी फॉर दॅट पर्पज. आपल्या शरीराला प्रथिनाची खूप गरज असते. प्रोटीन आर रिक्वायर्ड इन प्लेंटी ड्युरिंग द ग्रोईंग इयर्स ऑफ पर्सन लाईफ. आणि शरीराला प्रथिनामुळे काय होते? भरपूर प्रमाणात प्रथिनाची गरज असते. मग आता हे प्रोटीन्स कशामध्ये आहेत? इथे दिलेले आहे. पल्सेस दिलेले आहेत, त्याच्यानंतर काही डाळी दिलेल्या आहेत, फिश आहे, त्याच्यानंतर चिकन्स मीट आहे, मिल्क आहे, बटर्स आहे. हे सगळे काय आहेत? प्रोटीनचे सोर्स आहेत. हे सगळे सोर्स ऑफ प्रोटीन हे दिलेले आहेत. पल्सेस आहेत, त्याचप्रमाणे ग्रेन्स काही दिलेले आहेत, मीट आहे, फिश आहे, एग आहे आणि मिल्क आहे. आणि मिल्क प्रोडक्ट ऑल थिंग्स दे आर गेट फ्रॉम टू द प्रोटीन फ्रॉम ऑल सबस्टेन. आणि ह्या सगळ्या सोर्समधून आपल्याला काय मिळतात? प्रथिनं मिळतात. म्हणजे आपण जे कडधान्य खातो, त्याचप्रमाणे डाळी खातो, मासे खातो, अंडे खातो, मटन्स खातो, दूध आणि दुधापासून बनवलेले दुग्धजन्य पदार्थ खातो, ह्या सगळ्यामध्ये काय असतं? प्रोटीन्स असतं. आणि हे आपल्या शरीराला खूप महत्त्वाचं आहे. ऑल ऑफ द डाल्स, पल्सेस, ग्राउंडनट, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट लाईक योगर्ट, खोया अँड पनीर. म्हणजेच काय की सगळ्या प्रकारच्या डाळी, त्याचप्रमाणे ग्राउंडनट्स म्हणजे भुईमूग म्हणजे शेंगदाणे, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट लाईक योगर्ट म्हणजे दही आणि ताक, ह्यासारखे जे दुधापासून बनवलेले पदार्थ आहेत, पनीर आहे, अंडी आहे, मटण आहे, मासे आहेत, ह्या सगळ्यामध्ये काय आहे? मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. टू गेट रिक्वायर्ड प्रोटीन अवर डेली डाईट टू गेट डेली डाएट बघा. टू गेट प्रोटीन रिक्वायर्ड प्रोटीन अवर डेली डाएट शूड इन्क्लुडिंग डाल, पल्सेस ॲज वेल ॲज मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. आणि आपल्या शरीराला प्रथिनांची भर काढण्यासाठी आपल्याला काय करायचे? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ, त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थ यासारख्यांचा आपल्या शरीरामध्ये अन्न घटकामध्ये आवश्यक आहे. और बॉडी रिक्वायर कार्बोहायड्रेट, fats and protein in large protein. These food constitute are called in a micronutrients. आणि काय असतं की कार्बोहायड्रेट, तीक्ष्ण पदार्थ व प्रथिने हे अन्न घटकाची शरीराला मोठ्या प्रमाणात गरज असते. आता मायक्रोन्यूट्रिएंट्स, कार्बोहायड्रेट, फॅट अँड प्रोटीन्स म्हणजे काय? मोठ्या प्रमाणात लागणारे अन्न घटक. मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय? मोठ्या प्रमाणात. आणि आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट, त्याचप्रमाणे फॅट्स, स्निग्ध पदार्थ, प्रोटीन्स म्हणजे प्रथिने हे मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराला त्याची गरज आहे. देन विटॅमिन्स अँड मिनरल्स. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे विटॅमिन्स अँड मिनरल्स. विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व आणि मिनरल म्हणजे खनिज. In adding the micronutrients, we need certain food constituted in very small quantities. These micronutrients are vitamins and minerals. म्हणजे मुख्य अन्न घटकाशिवाय आपल्या शरीराला इतरही काही अन्न घटकांची गरज असते. आणि ते अन्न घटक काय असतात की मायक्रोन्यूट्रिएंट्स अँड विटॅमिन्स अँड मिनरल्स. आणि आपल्या शरीराला
विटॅमिन्स म्हणजे खनिज आणि जीवनसत्व ह्याचीही आपल्या शरीराला गरज असते. इन्स्टेट मायक्रोन्यूट्रिएंट्स, मग आता अल्प प्रमाणात मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे इन्स्टेनिल्स म्हणजे काय, अल्प प्रमाणात हे मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे अत्यावश्यक अल्प प्रमाणात असले तरी त्याचे मोठ्या प्रमाणात म्हणजे अतिशय अत्यावश्यक असे आहे ते विटॅमिन्स अँड मिनरल. विटॅमिन्स म्हणजे काय, जीवनसत्व, आणि मिनरल म्हणजे खनिज. मग ही जीवनसत्व जरी कमी प्रमाणात आपल्या शरीराला लागले, अतिशय अल्प प्रमाणात लागले, तरी सुद्धा त्यांचं कार्य मोठ्या प्रमाणात आहे. ते जरा जरी कमी झाले तर किती कोणत्या आजारांना सामोरे जावं लागते ते आपल्याला बघायचं आहे. विटॅमिन द डिफरंट हां, हे बघा, विटॅमिन्स द डिफरंट विटॅमिन्स आर नेम यूज द लेटर ऑफ द अल्फाबेट फ्रॉम एक्झाम्पल. आता आपल्या अन्नघटकामध्ये विविध प्रकारची इंग्रजी नावे दिलेले जीवनसत्व आहेत. तर कोणते आहेत, विटॅमिन्स ए बी सी डी ई अँड के आर द मोस्ट इम्पॉर्टंट विटॅमिन ऑल्दो द वी नीड विटॅमिन्स इज व्हेरी स्मॉल क्वांटिटी. आता आपल्या शरीरामध्ये हे जे विटॅमिन्स आहे, जीवनसत्व आहे, त्या जीवनसत्वाला इंग्रजी नावं दिलेली आहेत. तर ही जीवनसत्व कोणती आहेत, ए बी सी डी आणि के, हे अशी ते ही विटॅमिन्स जे आहेत ए बी सी डी ई के हे दिलेले आहेत. इज मोस्ट इम्पॉर्टंट विटॅमिन ऑल दॅट वी नीड विटॅमिन्स इज व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. म्हणजे हे जरी छोटे विटॅमिन्स जीवनसत्व अतिशय कमी प्रमाणात जरी असले तरी त्याचा खूप महत्त्वाचा उपयोग आपल्या शरीराला होतो. अ लॅक ऑफ डेफिशियन्सी ऑफ एनी विटॅमिन्स ॲज रिझल्ट इन सिरियस डिस्कवर्ड. म्हणजे काय होतं, जर ह्या विटॅमिनचं जीवनसत्वाचा प्रभाव म्हणजे प्रमाण कमी झाले आपल्या शरीरामध्ये तर आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. मग ते कोणकोणते आजार आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर फॉर ए डिफेन्सी ऑफ विटॅमिन्स ए ओव्हर अ लॉंग पिरियड रिझल्ट इन नाईट ब्लाइंडनेस. जर ए विटॅमिन्स आपल्या शरीरात कमी झाले तर आपल्याला नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रात आंधळेपणा ह्याचा आजार होतो. अ डेफिन्सी ऑफ विटॅमिन्स डी रिझल्ट टू द वीक अँड ब्रिटल बोन्स. आणि काय होतं की डी विटॅमिन्स कमी झालं तर मुडदूस हा एक आजार होतो, त्याचप्रमाणे आपली हाडं ठिसूळ होतात. सो विटॅमिन गिव्ह अस एबिलिटी ऑर रिस्टेट डिसीज. आणि हे जे जीवनसत्व आहे ते आपल्या शरीरातील रोग प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण करत असतात. देन वी विल सी इन मिनरल्स. आता आपल्याला बघायचं आहे मिनरल्स. मिनरल्स म्हणजे खनिज. मग हे खनिज कोणकोणते आहेत, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आर एक्झाम्पल ऑफ मिनरल. दे आर इन्स्टेटेड फॉर अवर बॉडी. मग हे लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे आपल्या शरीराला आवश्यक अशी खनिज आहेत. They are needed is very small quantity, but they have important part to play in all necessary function of our body. आणि त्यांचं काय होतं की ते खनिज शरीराला त्यांची गरज अल्प प्रमाणात असले तरी अनेक अत्यावश्यक क्रियामध्ये त्याचा मोठा सहभाग असतो. फॉर एक्झाम्पल, आयर्न इज नेसेसरी फॉर कॅरिंग ऑक्सिजन टू डिफरंट पार्ट ऑफ द बॉडी. त्याचं एक उदाहरण म्हणून रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम कोण करत असतं, लोह करत असतो. इट इज देअर डेफिशियन्सी ऑफ आयर्न इन द ब्लड डज नॉट गेट इनफ सप्लाय ऑफ ऑक्सिजन. आणि जर हे लोह आपल्या शरीरात प्रमाण कमी झालं तर आपल्या शरीरामध्ये रक्त वाहून नेण्याचा पुरवठा, रक्तामध्ये जो ऑक्सिजन वाहण्याचा पुरवठा आहे तो काय होतो, ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. मग हे लोह कशामध्ये असतं, कोणत्या व्हेजिटेबल्समध्ये लोह असतं ते इथे दिलेलं आहे. ॲपल्समध्ये दिलेलं आहे, त्याच्यानं कॉलीफ्लॉवर आहे, बीटरूट आहे, कॅरेट्स आहेत, पेरू म्हणजे गावा आहे, लेमन्स आहेत, म्हणजे असे ड्रमस्टिक दिलेले आहेत. आणि अल्मंडा, कॅशू ह्या सगळ्यामध्ये काय आहे तर लोह आहे. ह्या सगळ्या भाज्यामध्ये काय आहे, लोह आहे. आणि हे लोह आपल्या शरीराला अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर स्पिनॅच म्हणजे पालक, हे पालकमध्ये सुद्धा काय असतं, लोहाचे प्रमाण खूप असतं. आणि हे लोहाचं प्रमाण जर शरीरामध्ये कमी झालं तर आपल्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा काय होतो, होत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, फील कंटिन्युअसली वीक अँड टायर्ड. आणि त्याच्यामुळे आपल्याला अशक्तपणा येतो आणि थकल्यासारखं वाटतो.
दिस कंडिशन कॉल्ड इज ॲनेमिया. आणि जर त्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तर आपण त्याला कोणता आजार म्हणतो, तर ॲनेमिया म्हणजे पंडुरोग होतो. द मिनरल कॅल्शियम मेक अवर बोन स्ट्रॉंग. आणि ही जी खनिजे आहेत ते सुद्धा काय करतात, आपली हाडं मजबूत करतात. द स्प्राउटेड ग्रीन ग्रान्स, म्हणजे हे जे हिरवे मूग आहेत, मोड आलेले, ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय असतं, कॅल्शियमची मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतात. पुढे आपल्याला बघायचं आहे बघा, ऑल काइंड ऑफ फ्रूट्स, व्हेजिटेबल, ग्रीन लिफी व्हेजिटेबल, स्प्राउटेड पल्सेस, देअर स्किन अँड ब्रान द सेरल अँड पल्सेस. म्हणजे विविध फळे, फळभाज्या, पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, त्यांची साली आणि धान्याचा कोंडा हे आपल्या जीवनात खनिजाचे मोठ्या प्रमाणात स्रोत आहे. म्हणून शक्य ती फळे सालीसकट खावी, तसेच पिठातून कोंडा चाळून फेकू नये. म्हणून काय दिलेलं आहे बघा, त्यांनी दिलेलं आहे, सो ऑल द सोर्सेस ऑफ विटॅमिन्स अँड मिनरल दॅट हॅव, सो वी ॲज पर पॉसिबल वी शुड ईट फ्रूट विथ द स्किन अँड वी ईट नॉट स्टीप फ्लोअर टू थ्रो अवे द ब्रँड. म्हणजेच काय करायचं आहे, तर आपण काय करायचं आहे, हे सगळं जे पदार्थ आपल्याला दिलेले आहेत, जे फळभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, त्या आपण काय करायचे आहेत, सालासकट खायच्या आहेत. आणि आपला जो आपण दळून आणतो तो पीठ चाळायचं नाही, तो तसाच फायबर सकट खायचा आहे. आता इथे त्यांनी चार्ट्स दिलेला आहे, तो बघा दिलेला आहे. एनर्जी, आता फूड्स म्हणजे काय, अन्न, बरोबर आहे की नाही. मग एनर्जी गिविंग फूड्स, आता ह्या अन्न, आपण जे अन्न घटक खातो त्याच्यातून कशातून आपल्याला एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते, कार्बोदक अँड फॅट्स. मी तुम्हाला सांगितलं, चरबी, फॅट्स आहेत, कार्बोदक्स आहेत आणि फॅट्स, ह्याच्यातून आपल्याला काय मिळते, तर कार्बोदक आणि फॅट्समधून आपल्याला ऊर्जा मिळते, बरोबर आहे की नाही. त्याचप्रमाणे बॉडी बिल्ड फूड्स, मग आपल्या शरीराचे बांधणे कशातून होते, तर प्रोटीनमुळे होते. आणि फूड नेसेसरी फॉर द बॉडी प्रोसेस अँड रिस्टँड ऑफ डिसीज, आणि रोगप्रतिकारक व इतर क्रियासाठी अल्प प्रमाणात आवश्यक असे घटक कोणते आहेत, तर विटॅमिन्स अँड मिनरल. विटॅमिन्स आणि मिनरल्स हे आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आहेत. आता आपल्याला बघायचं आहे बघा, व्हॉट आर द प्रिपेरेशन दॅट आर द सर्व अ मिड डे मील इन स्कूल. मध्यान्ह भोजनात दिलेले अन्न कोणते असते, अ बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट म्हणजे काय, संतुलित आहार. व्हॉट डू वी टेल अबाउट अवर सेल्स वेन वी से आय एम फिट अँड फाईन. बघा, तुम्ही, माझी प्रकृती उत्तम आहे असे आपण म्हणतो, तेव्हा आपल्यापेशी काय सांगता येईल बघा. बिगिनिंग फिट फाईन मीन्स दॅट वी हॅव इनफ स्ट्रेंथ अँड एनर्जी टू स्टडी, प्ले अँड कॅरी आउट ऑल अवर टास्क क्वाईट इझिली. बघा, प्रकृती चांगली याचा अर्थ काय, की आपण आपली कामे, अभ्यास, खेळ इथे सहज करता येण्या इतपत आपल्यामध्ये शक्ती असते व आपल्यामध्ये उत्साहाने, आनंदाने भरून राहतो, बरोबर आहे की नाही. अवर बॉडी इज ग्रोईंग वेल अँड वी डू नॉट फॉल इल एव्हरी नाव अँड देन. आपल्या शरीराची वाढ उत्तम होते, त्याचप्रमाणे आपण कधीही आजारी पडत नाही. वी ऑल विश टू बी इन गुड हेल्थ. आपण सगळेजण काय करतो, उत्तम प्रकारे आपली उत्तम राहावे, ह्याची प्रकृती उत्तम राहावी असे सर्वांनाच वाटते. और बॉडी शुड गेट ऑल द डिफरंट कॉन्स्टिट्यूट ऑफ बॉडी फूड, नेमली कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन अँड मिनरल्स इन द राईट क्वांटिटीज. म्हणजेच काय, अशाही परिस्थितीत कार्बोहायड्रेट, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे आणि खनिजे इतर सर्वांचाही काय, तर शरीराला योग्य पुरवठा होत असतो. बघा, विटॅमिन अँड मिनरल्स इन द नाईट क्वांटिटीज. आणि म्हणजे जे खनिज आहेत आणि जीवनसत्व आहे तेही योग्य प्रमाणात आपल्या शरीराला गरज असते. अ डाएट विच प्रोव्हाइड ऑल दिस कॉन्स्टिट्यूट इन द राईट क्वांटिटी इज कॉल्ड इन अ बॅलन्स डाएट. म्हणजे सर्व अन्न घटकाचा योग्य तेवढा पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार असे म्हटलं जातं. आता पुढे बघा, we get all the different constitute of food with the male and constitute of the green veg थालीपीठ eaten yogurt. म्हणजे आपण काय करतो, थालीपीठ, दही असे जेवण केल्यास आपल्याला मुख्य अन्न घटक मिळतात. विच फूड कॉन्स्टिट्यूट डू वी गेट फ्रॉम द इंडिग्रेट यूज ऑफ मेक वे. आता आपण भेळ बनवली, बरोबर आहे की नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळतं, बरोबर आहे. आता भेळ बनवली तर त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे असतात, बरोबर आहे. म्हणजे सगळे पल्सेस त्याच्यामध्ये वापरतो आपण बरेचशा, त्यामुळे आपल्या शरीराला प्रोटीनसुद्धा मिळतं, कार्बोहायड्रेटसुद्धा मिळतं आणि फॅटसुद्धा त्याच्यातून मिळत असतं. आता आपल्याला इथे बघायचं आहे,
वन इटेबल मेनी कॉन्स्टिट्यूट, एक पदार्थ एक आणि अन्न घटक त्याच्यामध्ये. बघा, एक पदार्थ आणि त्याच्यामध्ये अनेक अन्न घटक असतात. फ्रॉम एव्हरी फूड ॲटम इन अवर डाएट वी गेट सर्वल कॉन्स्टिट्यूट ऑफ द फूड. म्हणजेच काय, आपल्या आहारातील प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये आपल्याला एकापेक्षा अधिक अन्न घटक मिळत असतात. आता चिक्की और गुडदाणे, चिक्की और गुडदाणे, मग चिक्कीमध्ये काय असतं, फ्रॉम द नट्स प्रोटीन फॅट्स अँड कार्बोहायड्रेट. मग चिक्कीमध्ये शेंगदाणे असतात, बरोबर आहे. त्याचप्रमाणे कार्बोहायड्रेट असते, चिक्कीमध्ये काय असतं, शेंगदाणे असतात. अँड शुगर म्हणजे गूळ असतो त्याच्यामध्ये, बरोबर आहे. बघा, अँड फ्रॉम द जगरी शुगर अँड आयर्न, कारण त्याच्यामध्ये लोह असतं, कार्बोहायड्रेट असतं आणि शर्करा सुद्धा त्याच्यामध्ये असते. सो बनाना इज शुगर, सम मिनरल अँड फायबर्स. बनानामध्ये काय असतं, मिनरल आणि फायबर्स असतात. हां, बनाना शुगर, सम मिनरल अँड फायबर्स. आता केळं आहे, केळामध्ये काय असतं, शुगर, शर्करा असते, बरोबर आहे की नाही. आपण ड्राय फ्रूट्स बघितलेले, बनाना, मँगो अँड चिकू. सो दे आर इन अ शुगर, म्हणजे त्याच्यामध्ये काय असते, शर्करा असते. अँड सम मिनरल अँड फायबर्स, त्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ सुद्धा असतात आणि फायबर्स, मिनरल म्हणजे खनिज असतात. आता बॉईल एग आहे, बॉईल एगमध्ये काय असतं, प्रोटीन, फॅट, सम व्हिटॅमिन्स अँड मिनरल. उकडलेलं अंड आहे, त्याच्यामधून आपल्याला काय मिळतं, प्रोटीन्स म्हणजे प्रथिने मिळतात, फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ मिळतात, सम व्हिटॅमिन अँड मिनरल म्हणजे काही खनिज आणि जीवनसत्व सुद्धा त्याच्यामध्ये मिळतात. सो वी नीड व्हरायटी इन अवर डाएट टू गेट ऑल टाईप ऑफ फूड कॉन्स्टिट्यूट. म्हणजे अन्न घटकाचे सर्व प्रकार मिळवण्यासाठी आहारात विविधता असणे गरज आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं न्यूट्रिशमेंट अँड मॅल न्यूट्रिशन. न्यूट्रिशमेंट म्हणजे पोषण अँड मॅल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. फॉर अवर बॉडी टू बी वेल न्यूट्रिशन we must get the different food constitute in the right quantities. न न्यूट्रिशमेंट म्हणजे काय की पोषण, आपल्या शरीराचे नीट पोषण होण्यासाठी आहारात योग्य पुरेशा अशा अन्न घटक योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते, बरोबर आहे की नाही. इफ अ पर्सन डाएट लॅक सम क्वांटिटीज ओव्हर लॉंग पिरियड ऑफ टाईम. इफ अ पर्सन म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला आहारात काही अन्न घटकाची सतत कमतरता राहिली, सी डज नॉट गेट प्रॉपर न्यूट्रिशन, सो मेल न्यूट्रिशन हॅज सिरियस कॉन्क्युटाईन्स फ्रॉम द पर्सन हेल्थ. आणि जर योग्य प्रमाणात आहार जर मानवाला शरीराला मिळाला नाही तर त्याच्यामुळे काय होतं, सतत योग्य प्रमाणे अन्न घटकाची कमतरता राहिल्यामुळे काय होतो, त्या व्यक्ती कुपोषित होतो आणि कुपोषण होते. मॅल न्यूट्रिशन सिरियस कॉन्क्विन्स फॉर द पर्सन हेल्थ. आणि कुपोषण हा मानवी व्यक्तीच्या आरोग्यावर होणारा परिणाम, गंभीर असा परिणाम आहे. आता आपल्याला बघायचंय पुढे, आपल्या शरीराला आवश्यक असलेले अन्न घटक कोणकोणते आहेत. तर आपण बघितलेले कार्बोहायड्रेट बघितलेलं आहे, त्या कार्बोहायड्रेटमध्ये स्टार्च आहे, शुगर्स आहे, फायबर्स, ह्यांचे किती महत्त्वाचं कार्य आहे. म्हणजे कार्बोहायड्रेट म्हणजे कार्बोहायड्रेट वी नीड फ्रॉम टू द फायबर, स्टार्च अँड शुगर. म्हणजे ह्या कार्बोहायड्रेटमध्ये शर्करा, तंतुमय पदार्थ आणि पिष्टमय पदार्थ असतात. त्याचप्रमाणे प्रोटीनचीही म्हणजे प्रथिनांचीही आपल्या शरीराला खूप आवश्यक अशी गरज प्रोटीनांची आहे. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे, स्टार्च बघितलेला आहे, प्रोटीन्स बघितलेले आहेत आणि विटॅमिन्स आणि मिनरल्स यांचाही आपण अभ्यास केलेला, विटॅमिन्स अँड मिनरल्स ह्याचाही अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर फॅट्सचाही अभ्यास केलेला आहे. म्हणजे सगळे अन्न घटक शरीराला किती आवश्यक आहे त्या सर्वांचा आपण इथे अभ्यास केलेला आहे. अशा प्रकारे हा आपला 19वा धडा इथे संपलेला आहे. ह्याचा स्वाध्याय मी तुम्हाला पाठवेन, तर तुम्ही वहीत लिहून घ्यायचा आहे. धन्यवाद.